या 48व्या भागात उचरेकर मास्टर या इंग्रजी शिकण्याच्या यूट्यूब मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय मी विनीत कोचरेकर। आणि गेले 3-4 भाग आपण पूर्ण वर्तमान काळ शिकतो आहोत। त्याचं सूत्र आपण जाणून घेतलं, त्याचे नियम काय हे जाणून घेतले आणि भाषांतराच्या घोटाळ्यामध्ये त्याचा वापर आपण चुकीचा कसा करतो आणि तो कसा टाळावा हे पण जाणून घेतले। आणि त्याच संदर्भात मी अगदी पहिल्या भागापासून हे सांगत आलेलो आहे की भाषांतराला चिकटून बसू नका। तर या काळाचे उपयोग कसे करायचे हे समजून आणि त्याच्यामुळे जो डोक्यामध्ये गोंधळ होतो तो होणार नाही। चालू वर्तमान काळामध्ये मी एक उदाहरण तुम्हाला पुन्हा पुनरावृत्ती करून सांगितलं होतं, आता पण पुन्हा सांगतो, इथे त्याचा उपयोग होणार आहे म्हणून। द प्राईम मिनिस्टर इज कमिंग टू दिस विलेज नेक्स्ट वीक। ही घटना पुढे घडणार आहे, परंतु इज हे चालू वर्तमान काळाचं आपण रूप त्याच्यात वापरतो। त्यावेळेला अशी शंका येऊ शकते की इज का वापरला बुवा, ही घटना अजून भविष्य काळात घडायची आहे तर इज का वापरला। तर त्याचा उपयोग जी दुर्मिळ घटना आहे पण जी निश्चित होणार आहे त्याच्यासाठी चालू वर्तमान काळ वापरला तरी चालतो। तसंच इथेही तुम्हाला हे समजून घ्यायला पाहिजे की हॅज बीन आणि हॅव बीन ही जी कालदर्शक क्रियापद आहेत ही परफेक्ट कंटिन्युअस टेन्स दर्शवणारी जरी असली तरी त्याचा वापर कसा केला जातो हे महत्त्वाचं आहे। त्यामुळे त्याचे उपयोग आहेत 5। सगळ्यात महत्त्वाचा ज्याच्यामुळे हा काळ सिद्ध होतो किंवा या काळाचा मुख्य वापर आहे ते म्हणजे सातत्यपूर्ण क्रिया आणि कालनिर्देश। हे 47व्या भागामध्ये तपशीलवार सांगितलेलं आहे। बऱ्याच काळाचे सातत्यपूर्ण अस्तित्व। लता हॅज बीन सिंगिंग फॉर 50 years or 60 years. लता हॅज बीन सिंगिंग बऱ्याच काळाचे। लता हॅज बीन अ सिंगर बऱ्याच काळाचे सातत्यपूर्ण अस्तित्व। इथे हॅज बीन हे अस्तित्व दाखवतं, कृतीबद्दल काही बोलत नाही, पण कालनिर्देश होतो। लता हॅज बीन सिंगर फॉर 50 years सिन्स 1940. सुनील गावस्कर हॅज बीन क्रिकेटर सिन्स 1971 किंवा फॉर 20 years। अर्थात थोडासा याच्यात तपशिलाचा संदर्भ देणं महत्त्वाचं आहे। आत्ता आपण वास्तवाचं भान राखलं तर त्यांना हॅजबीन लावू शकत नाही का हा भूतकाळ झाला, त्यामुळे हॅजबीनच्या ऐवजी हॅडबीन वापरायला पाहिजे। पण हे उदाहरणासाठी इथे घेतलेलं आहे। आपण असं समजून चालूया की सुनील अजूनही खेळतोय, लताबाई अजूनही गाणं गात आहेत आणि आशाबाई अजूनही गाणं गात आहेत, अमिताभ तर प्रत्यक्ष अजूनही काम करतोच आहे, करत आहेत अमिताभजी। अत्रे साहेब दिवंगत झाले त्यामुळे हॅजबीन नाही ते हॅडबीन असायला पाहिजे। पण एक हे सगळं वर्तमान काळात घडतं आहे आणि ह्याच्या पुढेही घडणार आहे असं एक तुम्ही लक्षात घ्यावं अशी सूचना आहे। शुद्ध वास्तवाचा विचार केला तर इथे हॅजबीन चालू शकणार नाही, कारण सुनील आता क्रिकेट खेळत नाही, इंदिराजी हयात नाहीत, अत्रे साहेब हयात नाहीत, वैद्यसाहेब पण हयात नाहीत। त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या बघायचं झालं तर इथे हॅजबीनच्या ऐवजी भूतकाळ वापरला पाहिजे, बाकी नियम तसे। पण ही तुम्हाला समज यावी म्हणून उदाहरण दिलेलं आहे। हे सगळे सध्या चालू आहे असं गृहीत धरून ही वाक्य समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला उपयोग आणि वापर समजेल। आता
हा जो पहिला भाग आहे तो 47मध्ये तपशीलवार वर्णन करून झालेला आहे, त्यामुळे मी इथे घेतलेला नाही. पण तो त्याचा प्राथमिक आणि सगळ्यात महत्त्वाचा उपयोग आहे. सातत्यपूर्ण क्रिया, ज्याच्यामध्ये या ॲक्शन वर्ब आहे, क्रियादर्शक क्रियापद आहे, त्याला ING प्रत्यय लागतो. इथे कुठलीही क्रिया नाही तर नाम आहे. क्रिकेटर हे नाम आहे, म्हणजे ते काय आहेत हे सांगितलं आणि काळाचा निर्देश केला म्हणून हॅज बीन आलं. सुनील हॅज बीन एस क्रिकेटर. एस म्हणजे प्रमुख, उत्तम, सर्वात प्रथम असा, ज्याला तुलना नाही असा. एस क्रिकेटर फॉर 2 decades, 2 दशक. डिकेड म्हणजे 10 वर्षे, दशक 2 दशके उत्तम, सर्वोत्तम खेळाडू राहिलेला आहे. राहिलेला आहे, असलेला आहे. इंदिरा गांधी हॅज बीन PM फॉर मोर दॅन 10 years. फॉर कालावधी. इंदिराजी 10 वर्ष पंतप्रधान राहिलेल्या आहेत, असलेल्या आहेत. असं आपण मराठीत बोलत नाही तरी पण परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स आणि कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स यातला फरक तुम्हाला स्पष्टपणे कळावा म्हणून मी या प्रकारचं भाषांतर करतोय. वहीत लिहून घ्या स्पष्टीकरणासकट. नुसतं भाषांतर लिहून घेऊ नका, स्पष्टीकरणासकट हे असं भाषांतर का, जेणेकरून तुमच्या मेंदूत ते व्यवस्थित शिरेल आणि पक्क होईल. PK अत्रे म्हणजेच आचार्य अत्रे, प्रल्हाद केशव अत्रे हॅज बीन अ गुड ओरेटर. ओरेटर म्हणजे वक्ता. सिन्स हिज यूथ. आचार्य अत्रे हे त्यांच्या यूथ म्हणजे तरुण वयापासून उत्तम वक्ता राहिलेले आहेत. मराठीत म्हणताना ते तरुण वयापासून, आचार्य अत्रे ना, तरुण वयापासून उत्तम वक्ता हो, उत्तम वक्ता होते, उत्तम वक्ता आहेत. चालू वर्तमान काळ किंवा चालू भूतकाळ मराठी. पण आचार्य अत्रे उत्तम वक्ता तरुण वयापासून राहिलेले आहेत. परफेक्ट प्रेझेंट टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, परफेक्ट टेन्स नाही, परफेक्ट कंटिन्यू. जनरल AK वैद्य, अरुण कुमार वैद्य, थोर सेनापती, 2 महावीर चक्र मिळालेला, चीफ ऑफ द स्टाफ COS, जनरल, चीफ ऑफ द स्टाफ, जनरल आर्मी, ॲडमिरल नेव्ही आणि एअर चीफ मार्शल एअरफोर्स फॉर 3 years. अरुण कुमार वैद्य सेनादल प्रमुख 3 वर्ष राहिलेले आहेत. मराठी गेले 3 वर्ष, सातत्य दिसलं, गेले 3 वर्ष, आता पुन्हा चालू आहे. अरुण वैद्य लष्कर सेना प्रमुख किंवा लष्कर प्रमुख आहेत. हे मराठीत बरोबर. जनरल AK वैद्य इज चीफ ऑफ द स्टाफ फॉर 3 years. चूक, फॉर म्हटलं 3 वर्ष आली, काळ सांगितला म्हणून हॅज बीन. म्हणून मराठीवरनं भाषांतर करू नका, हमखास तोंडघशी पडाल. पुढचं उदाहरण, राजेश्री हॅज बीन टॉपर थ्रू आउट हर अकॅडमिक इयर. आपण सूत्र म्हणून हे बघितलं की कालदर्शक क्रियापद हॅज बीन, हॅव बीन येणार आणि तिथे काळाचा निर्देश करणं
अत्यावश्यक असं म्हटलं, पण इथे काळाचा निर्देश नाही आहे. मग हे वाक्य बरोबर आहे का? तर हे अपवादात्मक आहे. फॉर आणि सिन्स वगळून अनेकदा जाणे, आणि हे सातत्यपूर्ण अस्तित्वासाठी पण. हे सातत्यपूर्ण अस्तित्वच आहे, फॉर आणि सिन्स वगळून. राजश्री हॅज बीन प्रॉपर थ्रू आउट अकॅडमिक करिअर. राजश्री आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत सातत्याने पहिलीच राहिलेली आहे, पहिलीच येत आलेली आहे, पहिलीच असलेली होती. हे मराठी, पण इंग्लिशमध्ये हॅज बीन सातत्य आहे. पहिलीत पण पहिली, दुसरीत पण पहिली, 10वीत पण पहिली, 12वीत पण पहिली, सातत्य. दादा कोंडकेज ऑल फिल्म्स हॅव ऑलवेज बीन सक्सेसफुल ऑन द बॉक्स ऑफिस. आपल्याला मराठी माणूस म्हणून अभिमान असला पाहिजे. गिनीज बुकमध्ये एवढे दुनियाभरचे आपल्याकडे सिनेमाचे निर्माते झाले, पण गिनीज बुकमध्ये जागतिक विक्रम या मराठी माणसाचा आहे. त्यांनी जेवढे चित्रपट बनवले त्यातला प्रत्येक चित्रपट रौप्य महोत्सवी, सिल्व्हर ज्युबिली झालेला आहे. दादा कोंडकेज ऑल फिल्म्स हॅव ऑलवेज बीन सक्सेसफुल ऑन द बॉक्स ऑफिस. ही क्रिया 12-14 वर्ष चालू होती, सातत्य होतं. दररोज सकाळी उठल्या पिक्चर लावत नव्हते. 1 वर्ष झालं, मध्ये थोडा वेळ गेला, दुसरा चित्रपट बनवला, तो प्रदर्शित केला, तोही यशस्वी झाला. मग मध्ये काळ गेला, मग तिसरा चित्रपट बनवला, तो प्रदर्शित केला, तो पण ही क्रिया 15 वर्ष चालू होती. पण ह्या क्रियेचा निर्देश न करता मी हे वाक्य म्हणू शकतो, हॅव ऑलवेज बीन सक्सेसफुल ऑन द बॉक्स ऑफिस. इथे तुम्ही वेअर म्हटलं तरी चालेल, बट दिस इज बेटर इंग्लिश. हे अधिक चांगलं इंग्लिश. इथे तुम्हाला इंग्रजीची समज आणि आकलन अधिक चांगलं आहे हे लक्षात येतं. आता दादा कोंडके हयात नाही, त्यामुळे हॅज बीनच्या ऐवजी इथे पण हॅड बीन पाहिजे. पण हे वर्तमानात घडतं आहे असं समजून मी सगळी वाक्य लिहिलेली आहेत तुम्हाला सुलभपणे इंग्रजी शिकवण्याचा. दादा कोंडके आहेत, अजूनही काही चित्रपट काढणार आहेत असं आपण मनातल्या मनात समजू. मला आवडेल ना त्यांचे चित्रपट बघायला. दिस कपल हॅज बीन जनरस थ्रू आउट देअर लाईफ. इथे थ्रू आउट हे सातत्य दाखवणारं शब्द आलेला आहे. सलग, खंड न पडता, अविरतपणे, थ्रू आउट. हे जे जोडपं आहे, हे कपल आहे, हे कायम उदार वृत्तीचं राहिलेलं आहे. त्यांचं लग्न होऊन आज 25 वर्ष झाली आहेत का 30 वर्ष झाली आहेत माहीत नाही, ज्याने हे विधान केले त्याला. पण ह्या संपूर्ण काळात त्याचा अनुभव असा आहे की ह्यांनी उदारपणे अनेक लोकांना मदत केली. त्यामुळे जनरस हे विशेषण वापरलं. ते इतक्या काळासाठी जनरस होते असं आपण म्हणत नाही, ते खरोखर जनरस होते. ही त्यांची वृत्ती आहे, हे त्यांचं मनोवृत्ती आहे, त्यांचं व्यक्तिमत्व आहे, त्यांचं अस्तित्व आहे. आणि म्हणून इथे सिन्स आणि फॉर वापरला नाही, तर काय म्हटलं आहे, कायम, थ्रू आउट, सलग, खंड न पडता, देअर लाईफ, त्यांचे आयुष्यभर ते उदार राहिलेले आहे. देअर हॅव बीन इन्स्टन्सेस ऑफ हेवी रेन्स रिसेंटली. हे इंग्रजी भाषेचं वैशिष्ट्य सांगणारं एक शेवटचं वाक्य मी तुम्हाला सांगतोय. देअर म्हणजे हे देअर नाही, हे इटचं दुसरं रूप आहे. डमी सर्वनाम आहे.
अदृश्य सर्वनाम हे काही निर्देश करत नाही आहे. अलीकडे अशा अर्थी अलीकडे इथे भरपूर पाऊस पडण्याचे प्रकार घडलेले आहेत रिसेंटली. याच्या आधी असा नव्हता. पाऊस पडायचा, पण खूप मुसळधार पाऊस पडण्याच्या घटना घडलेल्या आहेत. इन्स्टन्स घटना. महत्त्वाची गोष्ट, ज्या वेळेला हा काळ वापरतात त्यावेळेला कालनिर्देश अत्यावश्यक आहे, पण तो दरवेळेला फॉर आणि सिन्सनेच होतो असं नाही. तो फक्त कृतीच्या बाबतीत दिसणं किंवा तो काय लिहिणं आवश्यक आहे. याही प्रकारची वाक्य ही पूर्ण वर्तमान काळामध्ये येतात. मला वाटतं मी तुम्हाला जे आत्ता समजावून सांगितलं आहे ते तुम्ही वहीत नोंद करून घेतलं असेल. फळ्यावरचं जे आहे ते नोंद करून घ्या. आणि मी जे तोंडी समजावून दिलं तेही वहीत नोंद करून घ्या. त्याची उजळणी करा, इंग्रजी शिका आणि इंग्रजीच्या बारकावे इंग्रजीचे बारकावे आणि खुब्या व्यवस्थितपणे आत्मसात करा. इंग्रजी शिका, पण इंग्रज होऊ नका. आणि विशेष सूचना, हा पाठ तुम्हाला कसा वाटला याच्याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया नमूद करायला विसरू नका. ही सूचनाही आणि विनंती. नमस्कार.